की काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांचं जालन्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर अर्जुन खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा संघर्ष नव्यानं सुरू झालेला आहे। आगामी निवडणुकीसाठी भाजपनं खेळी करून गोरंट्याल यांना पक्षात आणलं हे शिवसेनेच्या चांगलं जिव्हारी लागल्याचं चित्र आहे। माझ्या विरोधात निवडणूक जिंकून दाखवा नाहीतर डिपॉझिट जप्त केलं तर नाव सांगणार नाही असं आव्हान खोतकर यांनी गोरंट्याल यांना दिलंय। तर आपलं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का असा पलटवार कैलास गोरंट्याल यांनी केलेला आहे। आणि माझं चॅलेंज आहे, कैलास गोरंट्याल घेतल्यानंतर सर पुन्हा माझ्या समोर उभा राहा। आणि आता एवढे बघा, एक काँग्रेसचा कमिटेड वोटर आहे या राज्यातला, दलित मुस्लिम ख्रिश्चन एक काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पार्ल्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे। त्याने तुमचा थोबाडा पाहून मतदार टाकला नाही, तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे। आता उभा राहा, आता डिपॉझिट जप्त होतं मग करायचं, आता कोणतंही चिन्ह घेऊन उभा राहा ना, फक्त काँग्रेस सोडून कोणतं चिन्ह घेऊन उभा राहा। डिपॉझिट जप्त नाही करत माझं नाव बी अर्जुन खोतकर नाही। कोणता डिपॉझिट आता येणार आहे याच्यामध्ये? कोणता? नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत कोणता? आता महानगरपालिकेचे। ठीक आहे ना, तोपर्यंत राहील का तो? तोपर्यंत बघेल ना। जुल्या प्रकरण थांबणार का? लक्षात ठेवा।